श्री दुर्गा सप्तशती प्राकृत ओविबद्ध सप्तशती ओम दुर्गाय नमः। अध्याय 5. देवांकडून देवीची स्तुती, अंबिकेच्या रूपांची प्रशंसा, विनियोग। ओम। या उत्तर चरित्राचा रुद्र हा ऋषी आहे, महासरस्वती ही देवता आहे, अनुष्टुभ हा छंद आहे, भीमा ही शक्ती आहे, भ्रामरी हे बीज आहे, सूर्य हे तत्व आहे आणि सामदेव हे स्वरूप आहे। श्री महासरस्वतीची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रित्यर्थ उत्तर चरित्राचा पाठ करताना याचा विनियोग करावा। ध्यान। ओम। जी आपल्या करकमलांमध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य व बाण धारण करते, जिची कांती शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि मनोहर आहे, जी त्रैलोक्याचा आधार आहे, जिने शुभांगी दैत्यांचा नाश केला आहे, जी महापूर्वा आहे, जी गौरीच्या शरीरातून प्रकट झाली आहे, त्या सरस्वतीचे मनपूर्वक भजन करतो। ओम चंडिकाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम क्लीं। मेधामनाने सुरथाला राजा प्राचीन समयाला शुंभ निशुंभ असुरद्वयीला चढला मोठा उन्माद। निज सामर्थ्य या दोघांनी अमरगणांते परास्त करुणी त्यांचे हवीरभाग हरुणी केले निष्कासित तया। यम, वरुण, वायू, कुबेर, अग्नी, चंद्र आणि भास्कर या सर्वांचे अधिकार हिरावून घेतले। अशा प्रकारे त्रयभुवनी निज सत्ता स्थापन करुणी आपल्या आसुरी तंत्रांनी चालवू लागले विश्वाते। तेव्हा पराभूत, अपमानित, वर्चस्वहीन, राज्यभ्रष्ट, चिंताग्रस्त देव समस्त हिमालय पातले। ते आठविले भगवती वचन, तुम्ही संकटी माझे स्मरण, तुम्ही संकटी माझे स्मरण करिता करे धाव घेऊन निवारीन तयाते। तेने तयांचे धीर येऊन अपराजिता देवी ते स्मरून त्या विष्णू मायेचे भावपूर्ण स्तवन करू लागले। मदले देवी नमस्कार, महादेवी तुझं नमस्कार, महन मंगला तू खरोखर नमस्कार तुझं लागी। तू विश्वाची मूळ प्रकृती, आदिमाया तुझं म्हणती, तू शुभा कल्याण करती, नमस्कार तुझं लागी। नियमित जयाचे आचरण ते आम्ही समस्त देवगण करतो तुलाच नित्य वंदन, नमस्कार तुझं लागी। तू रौद्र रूपिणी भयंकारी, धात्री नित्या आणि गौरी, तू सुखदायिनी सर्वोपरी, नमस्कार तुझं लागी। तू ज्योत्स्नामयी इंदुरूपिणी, शरणागता नेसी तारुणी, तू वृद्धी सिद्धी रूपिणी, नमस्कार तुझं लागी। तू नैऋत्ती असुरलक्ष्मी, तू वैभवी राजलक्ष्मी, तू शिवभार्या शर्वाणी, नमस्कार तुझं लागी। तू दुर्गा दुर्गपारा, तू सर्वकारिणी सारा, तू ख्याती कृष्णा धुर्मा, नमस्कार तुझं लागी। तू सौम्य रुद्र दोन्ही रूपात, कृतिशील विश्वा आधारभूत, तुझ्या सन्मुख आम्ही विनीत, नमस्कार तुझं लागी। जी देवी सर्व प्राणी मात्रात विष्णू माया म्हणून प्रख्यात, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असतो। जी देवी सर्व प्राणी मात्रात चेतना रूपे नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात बुद्धी रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात क्षुधा रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात छाया रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात शक्ती रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात तृष्णा रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात लज्जा रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात शांती रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात श्रद्धा रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात कांती रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात लक्ष्मी रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात वृत्ती रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात स्मृती रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात दया रूपाने नित्य अधिष्ठित, तिला प्रणिपात, तिला प्रणिपात, तिला सतत प्रणिपात असो।
जी देवी सर्व प्राणी मात्रात तुष्टी रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात माता रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो। जी देवी सर्व प्राणी मात्रात भ्रांती रूपाने नित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो। जी देवी समस्त विश्वात चित्ती रूपाने अनित्य अधिष्ठित तिला प्रणिपात तिला सतत प्रणिपात असो। जी देहांमाची इंद्रियात विश्वामाची महाभूतात आहे सर्वात नित्य अधिष्ठित नमस्कार तिचे लागी। जी देवी सर्व प्राणी मात्रात आहे अंतर्बाह्य व्याप्त ते व्याप्ती म्हणून प्रख्यात नमस्कार तिचे लागे। प्राचीन काळी संकटात कार्यसिद्ध झाले इच्छित म्हणून आम्ही ज्या देवी प्रत स्तविले होते विनयाने आणि देवेंद्र पूर्व काळी जिची सेवा आराधना केली ती ईश्वरी याही वेळी करू कल्याण आमचे। सांप्रत उन्मत्त दैत्यांकडून आम्ही अति पीडित होऊन ज्या भगवत ते वंदन करीत आहोत काकुळती तैसेच भक्ती विनम्र पुरुषांनी साध घालिता धाव घेऊन जी आपत्तीने निवारुणी करते सुखरूपतया ती परमेश्वरी कल्याणी ती शुभदा अंबा भवानी महासंकटी आम्हा रक्षुनी करू मंगल सर्वार्थे। मेधा म्हणाले सुरथाला अशा प्रकारे त्या समयाला अनन्य भावे देवमेळा करीत होता स्तवनाते। तरी सुंदर जियेच्या भ्रुकुटी ती सुवदना देवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी आली अवचित त्या स्थानी। तेच अमरगणाचे पाहून पुसिले तुम्ही सर्व मिळून करीत आहात कोणाचे स्तवन सांगा मजसी लवलाही। तेव्हा तिच्या शरीर कोशातून शिवा देवीचे झाले प्रकटन बदली माते हे देवगण ग्रासले भय चिंतेने यांते निशुंभे केले परास्त शुंभे पळविले दश दिशात म्हणून या करीत आहेत रक्षा याते मम स्तुती। अशी पार्वती शरीर कोशातून जी अंबिका झाली उत्पन्न तिला कौशिकी नामाभिधान प्राप्त झाले जगातात। ती प्रकटता कृष्णवर्ण झाली हिमनग दुहिता म्हणून कालिका हे संबोधन सहज लाभले तिज लागे। तधी चंड मुंड नामक शुंभ निशुंभाचे दोन सेवक भ्रमण करीत अचानक ते स्थळी पातले। तेथ अत्यंतिक रूपवान त्या अंबिके ते पाहून थक्क जाहले मनोमन गेले परतून स्वस्थानी। तेथ शुंभापाशी जाऊन केले यापरी निवेदन स्वामी ललना एक महान लावण्यमूर्ती पाहिली तिने स्वतेज हिमालयाप्रत केले आहे प्रकाशित। ती सर्वांग सुंदर अत्यंत उजळीत असे सर्व दिशा तिच्यासारखे उत्कृष्ट रूप देखणे खचित कुठे कधीही या विश्वात नाही पाहिले कोणीही। ती चारुगात्री महान आहे साक्षात श्रीरत्न तरी तुम्ही स्वय येऊन पहावीची तिज लागे। ते अजूनही असेल तेथ तरी त्वरा करा सांप्रत जाणून द्यायचे इतिवृत्त करा स्वीकार लवलाही। कारण त्रिभुवनी जी विख्यात ती अश्वगजादी समस्त महान रत्ने शोभून दिसत आहेत आपल्या सुदरासी। तुम्ही इंद्राकडून हस्तगत केला गजरत्न ऐरावत उच्चैश्रवा अश्वश्रेष्ठ पारिजातही आणिला ब्रह्मदेवांचे हंसयुक्त विमानरत्न खचित अद्भुत आज तुमची या प्रांगणात शोभत आहे स्वामी या। तुम्ही कुबेरात्या आक्रमून महापद्य निधी केला हरण आणि सागरे केली अर्पण किंजलकिनी तुम्हासी हे केसरानी ही केसरानी शोभायमान अलमान मृदू तेज संपन्न पद्ममाला विलक्षण आहे तुमच्या पाशीच। जे सुवर्ण वर्षाव करीत ते वरुणाचे छत्र श्रेष्ठ प्रजापतीचा रथ उत्कृष्ट आहे तुमच्या ताब्यात। स्वय अग्नीने शुद्ध करून केले दोन वस्त्रे तुम्हास अर्पण मृत्यूची उत्क्रांतीदा महान शक्ती तुमच्या पाशीच। वरुणापाश प्रसिद्ध जगती सागरोत्पन्न समस्त रत्न जाती आदी समस्त महान गोष्टी निशुंभाकडे आहेत। अशी त्रैलोक्य रत्ने अभिजात तुम्ही स्वयंच केली हस्तगत म्हणून हेही श्रीरत्न प्राप्त करून घ्यावे महाराज। ते चंड मुंडांचे भाषण ऐकून शुंभे मनी विचार करून सुग्रीव दैत्यांचे दूत म्हणून पाठविण्याचे ठरविले। मग पाचारुणी तयाप्रती काय वदला असुरपती मम आज्ञेने सत्वरगती जावे देवी पाशी त्या आणि मम गुणवर्णन कीर्ती सांगून या तिज प्रती ऐसे प्रसन्न कर की ती स्वयंचे येथ येईल। राजाज्ञेने तो दूत गेला रमणीय हिमालयात आणि देवी ते मधुर वाणीत निरोप दिदला या परिवदला शुभानने सांप्रत शुंभ दैत्याधिपती प्रख्यात त्रैलोक्य प्रभू आहे निश्चिंत सत्ता त्याची सर्वत्र त्याने अमरांते केले परास्त म्हणून तेही
तयाचे अंकित कोणी नच भंग करीत तयाची या आदेशा मीही त्यांच्याच्या सूचनेवरून आलो येथे दूत म्हणून तरी आता करी श्रवण तयाची या संदेशा हे देवी मी शुंभासूर मित्रीभूनी माझा अधिकार पराभूत सर्व अमर आहेत माझ्या आज्ञेत त्यांचे यज्ञ भाग संपूर्ण मीच नित्य करतो सेवन त्रय जगतातीत रत्ने महान आहेत माझ्या पाशीच इंद्र वाहन म्हणून प्रख्यात तो गजराज ऐरावत मीच हरण केला निश्चित शोभत आहे मम ग्रही क्षीरसागरातून उत्पन्न अद्भुत उच्च श्रवा अश्वरत्न तेही प्रणामपूर्वक अर्पण केले मजसे देवाने शिवाय देव गंधर्व नाग लोकात ज्या रत्न सदृश अमूल्य श्रेष्ठ वस्तू होत्या त्याही सांप्रत आहेत माझ्या पाशीच देवी आम्ही तुझं लागून मानतो स्त्रियातील रत्न महान तरी सुखे करी आगमन रत्न भोगत्या पाशी या हे चंचल नेत्र कल्याणी मम प्रस्ताव मान्य करुणी मी आणि निशुंभ यातून करी स्वीकार एकाचा माझा स्वीकार केल्यास मेल ऐश्वर्यमान विशेष घेऊन प्रज्ञायुक्त निर्णयास करी विवाह माझ्याशी मेधावदले सुरथास ऐसा दूताने देता संदेश केले म्हणून हास्यास जगतधारिणी दुर्गेने मग बदली गंभीर गोष्टी शुंभ त्रैलोक्याचा अधिपती निशुंभ महाप्रतापी जगती हे सत्य बोललासी पण विवाहाच्या बाबतीत मी अल्पबुद्धीने निश्चित पूर्वीच एक विशिष्ट केली आहे प्रतिज्ञा जो मला जिंकुणी युद्धात पराक्रमाचा माझ्या मनात जो अभिमान आहे सांप्रत निवारील स्वबळे आणि संपूर्ण विश्वात जो ममतुल्य सामर्थ्यवंत तोच एकटा पुरुष श्रेष्ठ वरील मी निश्चय म्हणून शुंभ निशुंभे स्वये घेऊन युद्धा माझी मज जिंकून करावे मम पाणी ग्रहण हेची एक सांगणे हा माझा निरोप सांप्रत दे तुझ्या स्वामी प्रथम म्हणावे मी पाहते वाट नको विलंब शुभकारी ते दूत बदला तीस तू फार गमेंडी आहेस माझ्या देखत या समयास कशास करीते दरपोक्ती कारण शुंभ निशुंभासमोर युद्धास ठाकेल खरोखर त्रैलोक्यात ऐसा वीर कोण आहे दाखवी अन्य दैत्यांपुढे समरात देवही टिकले नाहीत तुझ्या एकटीचा तेथ काय निभाव लागेल त्यांच्या सन्मुख इंद्रादिक तेही निष्प्रभ झाले देख ते शुंभादी दैत्य प्रमुख परास्त करतील तुझ लागी म्हणून सांगतो तैसे कर मुकट्याने चल सत्वर शुंभ निशुंभाकडे खरोखर प्राप्त होईल सन्मान तू माझे ऐकले नाहीस तर पावशील दुर्गतीस मला पूर्वक तुझे केस धरुणी ओढत नेईन परी ही वेळ माझ्यावर आणू नकोस खरोखर आपला आपण राखावा आदर अपमानित होऊ नये तरी देवी शांती राखून वदली सत्य तुझे वचन शुंभ महासामर्थ्यवान निशुंभ ही पराक्रमी पण पूर्वी काही विचार न करिता जी खरोखर प्रतिज्ञा केली आहे थोर त्या आता काय करू म्हणून सांप्रत करुणी गमन दैत्य राजाची भेट घेऊन मग मम मनोगत आदर धरून निरोप आम्ही त्या लागी मग तया ते जो उचित तोच निर्णय घेऊन निश्चिंत तेने संतप्त तो दूत त्वरे मार्गस्थ झाला ओम याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील देवी दूत संवाद नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गाय नमः. अध्याय 6वा धूम्रलोचन वध. ध्यान. ओम मी सर्वज्ञेश्वर भैरवांच्या मांडीवर बसलेल्या परमश्रेष्ठ पद्मावती देवीचे चिंतन करतो. ती नागराजावर उपविष्ट असून नागांच्या फणावर शोभून दिसणाऱ्या मण्यांच्या विशाल माळा गळ्यात धारण केल्यामुळे तिचे शरीर कांतिमान झालेले आहे. ती सूर्याप्रमाणे तेजस्वी असून ती नेत्र तिची शोभा वाढवित आहेत. तिच्या हातात माला, कुंभ, कपाल व कमल असून तिच्या मस्तकावरील अर्धचंद्र फार शोभून दिसतो. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम. मेधा म्हणाले सुरथाला. ऐकून देवीच्या भाषणाला सुग्रीव नामक त्या दूताला क्रोध आला मनोमन. त्याने शुंभापाशी जाऊन सर्व हकीकत केली कथन. ते निवेदन ऐकून झाला संतप्त दैत्यपती. त्याने सेनापती धूम्रलोचन यासी केले पाचारण आणि सकल वृत्तांत सांगून दिधली आज्ञा यापरी. वदला तो निज सेना घेऊन त्वरेने त्या स्थानी जाऊन त्या दुष्टेचे केस धरून घेऊन येत वरी.
बलपूर्वक ओढून आणता जरी व्याकुळ झाली चित्ता, तरी तमा न बाळगता करी कार्य रोकडे. तधी तियेच्या रक्षणात जो कोणी ठाकेल विरोधात, तो देव गंधर्व यक्ष खचित मारुनी टाकी लवलाही. त्या आज्ञेने तो सेनानी 60 सहस्र दैत्य घेऊन शीघ्रगती गमन करून हिमालयी पातला. तेथ देवी ते पाहून वदला मोठ्याने ओरडून, चल आता कर प्रस्थान शुंभ निशुंभापाशी तू. या समयी तू स्वेच्छेने माझ्या सवे नच केले येणे, तव कुंतला ते बळाने धरुणी ओढत नेईन. ते देवी वदली तया ते तुझे दैत्यपतीने धाडिले येथ, तव सामर्थ्य आहे मोठे आणि सेनाही समवेत. अशा वेळी तू मजप्रत बळे नेलेच फरफटत. मी एकटी या प्रसंगात काय विरोध करणार. ते ऐकून धूम्रलोचन तियेवरी गेला धावून, तधी केवळ हुंकार करून केले भस्मसात तया. त्याच्या वधाने असुर दळाला संतापनावर झाला, महागर्जने चालून गेला अंबिकेवरी ते धवा. मग तेही करण्यास संघर सिद्ध झाली खरोखर. उभय पक्षी भयंकर प्रहार होऊ लागले, एकमेकाचे लक्षण सोडू लागले तीक्ष्ण बाण. शक्ती परशु यांचा भीषण वर्षाव होऊ लागला. तेवी सिंह देवी वाहन क्रोधे उर्ग गर्जना करून निज आयाळ पिंजारून दैत्यावरी लोटला. त्याने पंजाने फटकारून जबड्याने कंठ भेदून आणि दाढाने रगडून ठार केले कित्येका. तीक्ष्ण नखाने पोटे फाडून केले वैर्यांचे रक्त प्राशन. कित्येकांची मस्तके तोडून केले विदीर्ण अंगाते. अशा प्रकारे बलवंत संतप्त मृगराज तेथ असुरांचे सैन्य समस्त यमसदनी धाडले. तधी रणीदेवीकडून धूम्रलोचन गतप्राण तिच्या केसरीने संपूर्ण केला विनाश सेनेचा. हे वृत्त कहाणी पडले ते शुंभाते असह्य झाले, क्रोधे अधर थरथरले, अंतनुरला प्रक्षोभा. मग चंडमुंड नामक 2 महादैत्यांचे उद्देशून वदला, प्रचंड सेना घेऊन जावे तुम्ही दिदपाशी आणि तिच्या केसांना धरून ओढत किंवा आना बांधून ते अशक्य तरी युद्ध करून मारुनी टाका आयुधे. त्या दुष्टेचे करुणी हनन, तैसेचे वधुनी तिचे वाहन, अंबिके ते बद्ध करून आना त्वरित या स्थानी. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील शुंभ निशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध नावाचा 6वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गाय नमः. अध्याय 7वा चंड व मुंड दैत्यांचा वध. ध्यान. मी मातंगी देवीचे ध्यान करतो. ती रत्नजडित सिंहासनावर बसून पोपटाची मधुर वाणी ऐकत आहे. ती सावळ्या वर्णाची असून तिने आपले एक पाऊल कमळावर ठेवले आहे. तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर व कंठात कल्हार पुष्पाची माला धारण केली आहे. ती वीणा वाजवत आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केली असून तिच्या अंगात घट्ट सोळी शोभून दिसत आहे. तिच्या हातात शंखमय पात्र आहे. ललाटावर कुंकू शोभत आहे आणि मधुर मद्यपानामुळे तिच्या मुखावर उन्मत्तपणाचा थोडा प्रभाव जाणवत आहे. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम. मेधा म्हणाले, सुथाला मानुनी शुंभाच्या आज्ञेला चंडमुंडादी दैत्य मेळा झाला अधीर कार्यासी. करण्यादेवीचे बंदिवान निज आयुधे सज्ज करून सवे चतुरंग सेना घेऊन केले प्रस्थान दोघांनी. महागर्जना करीत थोर पातले गिरिराज हिमालयावर तेथ स्वर्णमय उंच शिखरावर तिये लागे पाहिले. ती सिंहपृष्ठी आसनस्थ होती. मंदहास करीत ते असुरगण समस्त तिच्या निकट ठाकले आणि तियेला धरण्यासाठी युद्ध निश्चय करुणी चित्ती कोणी शरचाप घेतले हाती, कोणी उपजले खड्गाते. मग ते सर्व मिळून गेले तियेवर चाल करून. तेने अंबिका मनोमन अति संतप्त झाली. त्या कारणे तिचे वदन झाले पूर्णतः कृष्णवर्ण. भालप्रदेशी विस्तीर्ण भ्रुकुटी वक्र जाहवल्या. त्यातून भीषण मुख असलेली हाती खडग पाश घेतलेली झपाट्याने प्रकट झाली काली नामक देवता. विचित्र खटवांग हाती व्याघ्र चर्म, अंगावरती नरमुंडाची मालाकंची विकट रूपे पातळी, शुष्क मांस शरीरावर, मुख विक्राळ भेसूर, त्यातून लंब जिव्हा बाहेर वाटत होते भयावह. नयन गंभीर आकसलेले, क्रोधे आरक्त होते झाले. तिने कर्कश गर्जन केले. दनादना दश दिशा ती वैर्यात्य आक्रमिक
ती वैर्यात आक्रमित महादैत्यांचा निपात करीत तीव्र वेगाने तुटून पडत भिक्षू लागली दयांना. देवी पार्श्वरक्षक वीरांचं, अंकुशधारी माहुतांचं, घंटा योद्ध्यांसह मत्त गजास टाकू लागली मुखात. अश्वसारथी शूरांसमेत अनेक रथांते तोंडात दाढांनी भयंकर रगडीत चूर्ण करू लागली. ती कोणाचे केस धरून ग्रीवा आवळून चरणी दडपून कोणा छातीने धडक देऊन ठार मारू लागली. असुरांची अस्त्रे शस्त्रे भीषण मुखामाजे पकडून क्रोधावेगे छिन्नभिन्न करू लागली दातांनी. अशा प्रकारे प्रताप दाऊन कालीने दुष्ट बलवान ती दैत्यसेना महान त्वरे भरडून टाकली. कित्येकांचे भक्षण करुणी, कित्येकांचे ताडण करुणी, कित्येकांचे खडगे विदारून यमसदनी धाडले. कित्येकांचे खडवांग मारून तीक्ष्ण दाताने घायल करून कित्येकांचे झोडपून मृत्युमुखी लोटले. अशा प्रकारे बलसंपन्न असुरदल ते विस्तीर्ण भस्मीभूत झाले पाहून क्रोध आला चंडाते. तो भयंकर काली ते लक्षून मुखे महागर्जना करून अतित्वरेने गेला धावून प्राण हराया तियेचे. ते मुंडे शरवर्षाव करून आणि हजारो चक्रे सोडून टाकले पुरते झाकोळून त्या भेसूर नेत्र देवीला. ती चक्रे असंख्यात तिये मुखी प्रवेश करीत सहजी होऊ लागली गुप्त. अस्तित्वहीन जाहली तधी भानुबिंबे प्रज्वलित. कृष्णमेघाच्या उदरात वेगे होता आहेत लुप्त. भासत होते सकलांना तोच विक्राळ जियेचे वदन. दंत प्रभेस्तो पाहणे कठीण. ती क्रोधित काली भीषण हास्य करू लागली. तिने मुखे हंकार करून आणि प्रचंड खडग उपसून त्वेषे चंडाचे क्लेश धरून चीर छेदरे तयाचे. तो गतप्राण झाला पाहून केले मुंडाने आक्रमण. ते खडगे प्रहार करून वधियले त्यालाही. त्या दोघांचा निपात झाला. भय व्यापला दैत्य मेळा. अगतिक होणी त्या वेळेला केले पलायन दशदिशी. मग चंडमुंडांच्या मस्तकांचे घेऊन पातळी चंडिकेपाशी करुणी विकट हास्यांचे काय वदले कालिका. चंडमुंड पशु महान त्यांते समरयज्ञी बळी देऊन त्यांची मस्तके उपहार म्हणून करते अर्पण तुझ लागी. आता शुंभ निशुंभादे मारून करी उर्वरित कार्य पूर्ण. देवादिकांचे सुखी करून देही अभय विश्वाते. मेधा म्हणाले सुरथाला महादैत्यांचा विनाश झाला. त्याने भगवती चंडी केला वाटला परम संतोष. मग वदली मधुर वचन तू चंडमुंडा ते आणिले. मारुण म्हणून जगती चामुंडा म्हणून अति प्रख्यात होशील. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील चंडमुंड वध नामाचा 7वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गाय नमः. अध्याय 8वा रक्तबीज वध ध्यान. ओम. मी अनिमादी सिद्धीच्या तेजाने वेष्टित अशा भवानीचे ध्यान करतो. तिची अंगकांती तांबूस वर्णाची आहे. तिच्या दृष्टीत करुणा भरलेली आहे. तिने आपल्या हातात पाश, अंकुश, बाण व धनुष्य धारण केले आहे. ओम चंडिकाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम. मेधा म्हणाली सुरथाला चंडमुंडांचा निपात झाला. बहुसंख्य सेनाही त्यावेळेला मारली गेली रणांगणी. हे वृत्त जेव्हा कळले शुंभाचे चित्त संतप्त झाले. त्याने धडधडा आदेश दिले आपल्या समस्त वीरांना. वदला उदायुध नामक 86 सेनापतींनी सर्व सैन्यानिशी कंबू नामक 84 नायकांनी ससैन्य निघावे. कोटी वीर्याची 50 कुळे, धौम्र असुरांची 100 कुळे यांनी ममाज्ञेने यावेळी कूच करावे अतित्वरे. कालक दौरुद मौर्य आणि महाप्रतापी कालकेय यांनी युद्धासाठी सज्ज होऊन गमन करावे वेगाने. अशा प्रकारे सकल दैत्याप्रत आदेश देऊन तो समर्थ कठोर शासक शुंभ विख्यात स्वयं निघाला युद्धाची. सहस्रावधी सेना घेऊन देवीवरी गेला चालून. तरी तीही क्रोधित होऊन सिद्ध झाली संग्रामा. धनुष्य दोरीचा भयंकर करुणी टंकार तिने धरिती आणि अंबर दनानून टाकले. तिचा सिंहही संतापून करू लागला भीषण गर्जन. अंबिकेने घंटानाद करून केला तीव्रतम तो ध्वनी. यापरी धनुष्य टंकार, वनराज गर्जन जोरदार आणि घंटानाद गंभीर. तेने दणाणल्या दश दिशा. तधी कालीने मुखातून कर्ण कर्कश आरोळ्या
ओराळ आरोळ्या ठोकून जणू दिलेले आव्हान, युद्धाकारणे शत्रुते तो तुमुल निनाद ऐकून चौताळले असुरगण. त्यांनी त्वरेने टाकले वेढून चंडिका सिंह कालिते. तधी त्यांच्या नाशासाठी आणि देवीच्या साह्यासाठी देवश्रेष्ठींच्या महान शक्ती प्रकटल्या त्यांच्या देहातून. ज्या देवांचे जैसे स्वरूप तैसेच स्वरूप अनुरूप, तैसेच वस्त्राभूषणे अनुप, तैसाच वाहणी पातल्या. प्रथम हंस विमाने आरूढ होऊन सूत्र अक्षमाला कमंडलो घेऊन ब्रह्मदेवाची शक्ती पावन ती ब्रह्मानी प्रकटली. मग त्रिशूळ नाग कंकणे शोभायमान मस्तकी चंद्रकोर लेऊन आली वृषभी स्वार होऊन महिष शक्ती माहेश्वरी. तदनंतर हाती शक्ती धरून सुंदर मयूर वाहनावरून कार्तिक शक्ती कौमारी. म्हणून दैत्यवधात पातली देवी शंख चक्र गदायुक्त षाड्रंग धनुष्य खडगहस्त विष्णू शक्ती वैष्णवी प्रख्यात गरुडावरुणी अवतरली. अनुपम यज्ञ वराहरूप घेऊन हरिने लीला केली महान. वाराही त्याची शक्ती विलक्षण आली वराह देहाने. नरसिंह शक्ती नारसिंही विकट निज आयान हलवित नक्षत्र समूहाते उधळीत प्रकटली तैसाच देहाने. सहस्र नेत्रा वज्रायुध युक्त इंद्रासमान जी दिसत ती ऐंद्रिय आली तेथ ऐरावता वरुणी पा. तधी देवशक्तीने वेढलेले शिवजी चंडिके ते म्हणाले मम हर्षास्तव यावेळी निर्दय या असुरा ते चंडिका देहातून अति उग्र अतिभीषण ऐसी चंडिका शक्ती तक्षण प्रकट झाली त्या ठाई. तिने शेकडो कोल्हिणी समान भेसून आरोळ्या ठोकून भूमी अंतरिक्ष पूर्ण दनानून टाकले. मग अजिंक्य अशी ती शक्ती धूम्र जटायुक्त शिवाप्रती वदली भगवन माझ्यासाठी कार्य करावे एवढे. सांप्रत माझे दूत म्हणून शुंभ निशुंभापाशी जाऊन त्या नवे असुरा ते मिळवून द्यावा संदेश या परी. म्हणावे दैत्यांना तुम्हा प्रत जिवंत राहावे असे वाटत तर इंद्राचे राज्य परत द्यावे तिन्ही भुवनाचे. अमरगणांतेही निश्चित यज्ञ भाग होत प्राप्त. आणि तुम्ही पाताळात गमन करावे लवलाही. पण निज बळ उन्मत्त होऊन तुम्ही आलात युद्धा कारण अवश्य या तुम्हा ते भक्षून तृप्त होत योगेने. ऐसे देवी ते शिवाप्रत दूत म्हणून केले नियुक्त. तेने शिवदूती नामे विख्यात सकळ लोकी जाहली. ते शिवजींच्या मुखातून देवी संदेश ऐकून महादैत्य संतप्त होऊन धावले कात्यायनीवरी. त्याने आवेगे तिजसे गाठून आरंभिले युद्ध दारुण. शरशक्ती वृष्टी फेकून करू लागले आघात. तधी देवीने प्रत्यतेंचे टणकारण करून साचे महाबळाने त्या आयुधांचे केले लिलया विदार. तोच कालीने पुढती जाऊन त्रिशूल खटवांगे प्रहार करून दैत्यवीरांचे करीत छेदन आक्रमिले रणांगणा. ब्रह्माने सर्वत्र धावत कमंडलुतील जलशिंपडीत असुरांचे बलवीर्य समस्त हरण करू लागली. माहेश्वरी त्रिशूळाते देवी वैष्णवी चक्राने क्रुद्ध कौमारी शक्तीने मारू लागले दैत्यांते. ऐंद्री वज्र प्रहारे भग्न रक्त लांछित होऊन शतावधी दानव भीषण धराशायी जाहले. वाराहीच्या मुसंड्याने छिन्नभिन्न होऊन आणि सुळ्यांनी छाती फुटून मेले असंख्य असुरगण. तिच्या चक्रप्रहारे क्षणोक्षण दैत्य देहांच्या चिंधड्या उडून क्षणी झणी गतप्राण होऊन पडू लागले रणांगणी. नारसिंही नखे विदीर्ण करीत महासुरांचे भक्षण महागजने दिशा दणाणून करू लागले संचार. शिवदूतीचे हास्य विकट तेने असुर होत मूर्छित. त्या सगळ्यांचे ती त्वरित भक्षू लागली वेगाने. एने संतप्त मातृकांकडून नानाविध उपाय जाण होऊ लागले मर्दन महाबलाढ्य असुरांचे. ते पाहुनी पीडित दैत्यगण करू लागले भये पलायन. ते महासुर रक्तबीज म्हणून युद्धाकारणे पातला. त्याची विशेषता महान कारण त्याचा रुधिरांश जाण पडता भूमीवरी गळून नवल घडतसे प्रत्यही. त्यापासून त्याच्या समान महाप्रतापी सामर्थ्यवान अन्य असुर होतसे उत्पन्न.
भेद न काही त्या माझी, याचे कारणे तयाप्रत रक्तबीज नाम प्राप्त. तो गदा घेऊन रणात ऐंद्रीवरी धावला. तधी तिने वज्र मारून केले घाय तया लागून. तेने त्यांच्या शरीरातून रक्त वाहू लागले. त्यापासून त्याच्या समान रूपयुक्त सामर्थ्यवान असंख्य पुरुष क्षणोक्षण उत्पन्न होऊ लागले. ते योद्धे रक्तोत्पन्न मातृदेवतांचे भिडून महाशस्त्राघाते भीषण युद्ध करू लागले. ऐंद्रीचा पुनश्च वज्राघात बैसरादायांच्या मस्तकात त्या रक्तस्रावे असंख्यात केले निर्वाण रक्तबीज. तोच वैष्णवीने गदा चक्रघाते क्षत विक्षत केले तया ते रुधिरोत्पन्न दैत्यांनी पुरते समस्त विश्व व्यापिले. कौमारी वाराही माहेश्वरी याही धावल्या सत्वरी. त्यांनी प्रहार केले तयावरी शक्ती खडग त्रिशूलाने. तेव्हा तोही चवताळून मातृकते वेगळे गाठून गदा प्रहार भोवंडून करू लागला आवेगे. तधी शक्तिशूलादी आयुधांनी पुन्हा पुन्हा जखमी होऊन शरीरातून रक्तपात वाहून लक्ष असुर उद्भवले. तेने सर्वत्र रक्तबीज कोंदाटून झाले गजबज. ते पाहुणे देव सहज भय व्याकुळ जाहले. तधी त्यांचे विषण्ण देखून चंडिका कारणे उद्देशून वदलित्वा निजवदन करी विस्तीर्ण या समयी. आणि मम शस्त्राघाते पडणाऱ्या रक्तबीज रुधिराते तैसेच तदोत्पन्न महादैत्यांते करी भक्षण लवलाही. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून जे आधीच झाले उत्पन्न त्यांनाही तू रणी संचरून करी भक्षण क्षणोक्षणी. एने रक्तोत्पन्न दैत्यात ते भक्षिता नवीन उत्पत्ती थांबेल तत्वता. आणि देही जे रक्त संपता होईल नष्ट रक्तबीज. अशा प्रकारे कालीप्रत करुणी यथायोग्य सूचित त्या देवीने क्षणार्धात शूल मारिला तयाते. तधी रक्तबीजाचे रुधिर काली बक्षू लागली वरचेवर. तोच तयाने चंडिकेवर केला प्रहार गदेने. त्या आघाते तिजप्रत नच वेदन्या झाली किंचित. परी रक्तस्राव झाला बहुत देहामर्दिनी तयांच्या. ते ओघळते क्षोणित चामुंडी प्राशिले समस्त. आणि तदोत्पन्न ते मुखात ते असुरही भक्षिले. एने तिने त्वरा करून रक्तबीज रुधिर केले प्राशन. तैसेच तत्पूर्वी जे उत्पन्न तेही रगडिले मुखाने. अशाच प्रकारे चामुंडेकडून झाले जयाचे रक्तभक्षण त्या रक्तबीजाने झोडपून केले विदीर्ण देवीने. तिच्या शूलवज्रादी शस्त्रांनी पूर्ण हतवीर्य होऊन तो महादैत्य समरांगणी धराशायी जाहला. त्याच्या वधाने देवसमूहाला आत्यंतिक आनंद झाला. धुंद होळी नाचू लागला मातृकांचा मेळाही. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील रक्तबीज वध नावाचा 8वा अध्याय पूर्ण झाला. ओम दुर्गाय नमः.